चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर। पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी, कुर्ता पैजामा, महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी, लहंगा और डिजाइनर गाउन, बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस, सब कुछ एक ही रूफ के नीचे। शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं, ये है परिवार का उत्सव। दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर। और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ BSC में। त्योहार के कपड़े और परिवार की खुशी, सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। दहशतवादाला आर्थिक पाठिंबा देणाऱ्या देशांवर लगाम। जागतिक स्तरावर FATF या संस्थेने दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे। या यादीनुसार जे देश आर्थिक पाठिंबा देऊन दहशतवादाला खतपाणी घालतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात उत्तर कोरिया, नॉर्थ कोरिया, म्यानमार आणि इराण हे देश यादीत आहेत। यातून काही देशांना वगळण्यात आले आहे, तसेच पाकिस्तानचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे। जागतिक दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी संस्थेने या संदर्भात एक मोठी कारवाई केली आहे। दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना काळ्या यादीमध्ये टाकले आहे। यामध्ये उत्तर कोरिया, इराण, म्यानमार हे देश त्याचप्रमाणे ग्रे लिस्टमध्ये आहेत, तर काही देशांना या ग्रे लिस्टमधून काढण्यात आले आहे। या देशांना संस्थेने गंभीर इशारा देखील दिला आहे। या ग्रे लिस्टमधील देशांना आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांसोबतचे व्यवहार आणि संसाधनांचा वापर मर्यादित राहणार आहे। त्यामुळे हे देश दहशतवादाविरोधी सुधारणा करतील अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे। खानापूर येथे युवक नदीत बुडाला। सैन्य भरतीसाठी पोहण्याचा सराव करणारा युवक नदीत बुडाल्याची घटना खानापूर येथे घडली आहे। सैन्य भरतीसाठी आपली उंची कमी असल्यामुळे दैनंदिन स्वरूपात तो पोहण्याचा सराव करत होता। या घटनेत बुडालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव प्रथमेश रवींद्र पाटील, वय 18 असे आहे। याबाबतची माहिती अशी की प्रथमेश हा 12वी पर्यंत खानापूर येथील वागळे महाविद्यालयात शिकून मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न करत होता। त्याची उंची कमी असल्याने तो दैनंदिन धावणे, व्यायाम करणे व पोहणे याचा सराव करत होता। शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास आपल्या घरात आपण पोहायला जात आहे असे सांगून तो निघून गेला होता। सायंकाळी 5:30च्या सुमारास तो नदीत पोहत असल्याचेही गावातील काही जणांनी पाहिले होते। मात्र त्यानंतर तो बुडाला असल्याची शक्यता आहे। रात्री 9:30 पर्यंत तो घरी आला नसल्यामुळे घरातल्या लोकांना संशय आला। त्यानंतर आता त्याचा शोध सुरू घेण्यात आला असल्याची माहिती खानापूर पोलिसांनी दिली आहे। विजेच्या धक्क्याने कंगराळीतील युवकाचा मृत्यू। कंगराळी खुर्द येथील रामनगरचा रहिवासी असलेल्या अमोल विवेकानंद जाधव, वय 43 या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे। नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे बंबरगा या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे, तेथे तो कोंबड्यांना खाद्यपाणी घालण्यासाठी गेला होता। दुपारी 3:30च्या दरम्यान पाऊस सुरू होता। त्यावेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला, त्यामध्येच तो मृत्युमुखी पडला। त्यासोबत त्याची पत्नी होती। त्यांनी लागलीच कुटुंबातील माणसांना याबाबत फोन करून माहिती दिली। ते लगेच घटनास्थळी गेले। त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। पोलिओ निर्मूलन दिनाच्या निमित्ताने रोटरीतर्फे जागृती रॅली। जागतिक पोलिओ निर्मूलन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे शुक्रवारी पोलिओ निर्मूलन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। कित्तूर राणी चन्नम्मा चौकापासून धर्मवीर संभाजी चौक व पुन्हा राणी चन्नम्मा चौक इथपर्यंत ही रॅली काढण्यात आली। यामध्ये रोटरीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार यांनी माहिती दिली। मागील 40 वर्षात जगभरातील रोटरी पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीने महत्त्वाची सेवा बजावली आहे। भारतातही पोलिओ निर्मूलनात रोटरीचा महत्त्वाचा वाटा आहे। प्रत्येक बालकापर्यंत रोटरीने पोहोचून त्यांना पोलिओचे डोस दिले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले।
लोंढा रेल्वे स्थानकावर 5 किलो गांजा जप्त. लोंढा रेल्वे स्थानकावर एका युवकाकडून 5.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. झारखंडहून गोव्याला गांजा पुरवठा करण्यात येत होता याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी निरीक्षण करून या युवकाला पकडले. परशुराम गिरधारी माथो, राहणार झारखंड असे त्याचे नाव आहे. गुरुवार दिनांक 23 रोजी लोंढा रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 5 किलो 591 ग्रॅम इतका गांजा आढळून आला. रेल्वेचे पोलीस प्रमुख यतीश एन, उप अधीक्षक सोमशेखर जुट्टल, मंडल पोलीस निरीक्षक सुरेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. त्यामुळे आता गोव्याचे असणारे गांजाचे कनेक्शन उघड झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाला हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप. पुणे येथील शनिवार वाडा म्हणजे छत्रपती शिवराय यांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात करणारे बाजीराव पेशवे यांची कर्मभूमी आहे. या ठिकाणी सामूहिक स्वरूपात नमाज पठण करण्याचे कार्यक्रम होत आहेत. याला हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला आहे. बस, रेल्वे, विमानतळामध्ये नमाज पढण्यात येतो, मात्र ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांमध्ये नमाजाचे पढणे हे स्वीकारले जाणार नाही, हे कदापि खपून घेतले जाणार नाही असा इशारा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. हिंदू जनजागृती समितीच्या क्रांती पेटकर यांनी याबाबतची मागणी करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. पुरातत्व विभागाने यापुढे अशा घटना होणार नाहीत यासाठी काय करावे हे जाहीर करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हिंदूंचे शौर्याचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाडा परिसरातील अनधिकृत मजार त्वरित जमीनदोस्त करावी अशी देखील मागणी त्यांनी मांडली आहे. शनिवारवाडा ही फक्त ऐतिहासिक वास्तू नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आमचा ऐतिहासिक वारसा आहे. आणि या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं. आधी पर्वती, मग सारसबाग आणि आता शनिवारवाडा. आमच्या ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी जर नमाज पठण करायचं आहे तर मग मशिदी आहेतच कशासाठी? मशिदींमध्ये जर नमाज पठण करायचं नाहीये तर मग आमच्या मंदिरांमध्ये आणि ऐतिहासिक वारशांच्या ठिकाणी येऊन नमाज पठण कशाला करतात? या घटना हिंदू समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही. आज मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला अशी मागणी करते की सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी ताबडतोब बंदी घालावी आणि शनिवार वाड्याच्या ठिकाणी जी काही अनधिकृत मजार बांधली गेलेली आहे ती ताबडतोब हटवली जावी. पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी या संदर्भामध्ये जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करते. मेधाताईंनी जो पुढाकार घेतलेला आहे याचा आदर्श आज प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेणं आवश्यक आहे. आमच्या मंदिरांचं, आमच्या ऐतिहासिक वारशांचं रक्षण हिंदू लोकप्रतिनिधींनी करायचं नाही, मग काही मुसलमान लोकप्रतिनिधी येणार आहेत का आमच्या ऐतिहासिक स्थळांचं, आमच्या शनिवार वाड्याचं आणि रायगडाचं रक्षण करण्यासाठी? आज आमच्या ऐतिहासिक वारशांचं रक्षण करणं ही काळाची गरज झालेली आहे. याच बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.